त्यांनी पक्षप्रवेश केला म्हणजे ठाकरे गटाचे असतील माणसं असेल. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुका बघता आपल्याकडे देखील नवीन वर्षामध्ये आता सुरुवात झालेली आहे पक्षप्रवेशमध्ये. खास करून शिंदे गटाचे लोक देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली आज त्या प्रभागातील मनसेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी जवळजवळ 500 कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे पालक कोकणाचे सुपुत्र रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी वाढते. आणि आज भारतीय जनता पार्टीचा बूथ अध्यक्ष ते मुख्यमंत्री आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन घर चोलो अभियान आणि भारतीय जनता पार्टीचं सदस्य नोंदणी अभियान आज सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत चालू आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्ह्यामध्ये आज एक आनंदाचं वातावरण आहे की विविध पक्षाचे 500 कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आम्ही स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीची ताकद कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट हा कोकणामध्ये लोकसभेला आणि विधानसभेला हा जास्त होता. आणि एकेकाळी या ठिकाणी नाव घेत नाही, एकेकाळी जो पक्ष सांगत होता की कोकण आमचा बालेकिल्ला आहे, आत्ता आम्ही सांगतो भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये ज्या प्रमाणात वाढते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये ज्या पद्धतीने वाढते, कोकण हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे. या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त आहेत, या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत, जिल्हा परिषदामध्ये सदस्य जास्त आहेत, नगरपंचायतीमध्ये सदस्य जास्त आहेत. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा असा देश पातळीवर पक्ष आहे की या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय भेटतो. या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या कामावर चीज केली जाते. त्यामुळे इथे सर्वसामान्य कार्यकर्ता हा या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली, त्यांना ह्या पक्षामध्ये विविध पदाची जबाबदारी दिली जाईल. या ठिकाणी जिल्हा पातळीवर असेल, प्रदेश पातळीवर असेल, विविध प्रकारचे सेल आहेत. युवा मोर्चाची आघाडी आहे, महिला मोर्चाची आघाडी आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. आणि येणारे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ती तयारी आम्ही चालू केली. तुम्ही म्हणता की न्याय देतो या ठिकाणी भाजप, मला वाटतं तिकडे न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी आले का? आणि पाहायला गेलं तर एकला चलोचा नारा या महापालिकेत असणार का? शिंदे गट असेल, ठाकरे गटांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे. 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशामध्ये डेव्हलपमेंट, विविध प्रकारची जी कामं होतात, अनेक योजना केंद्र आणि राज्यांनी त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर या योजना पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचवतोय. आणि आम्हाला हक्क आहे 100% भारतीय जनता पार्टी. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा, तसा आम्हाला अधिकार आहे. त्याच्यामुळे आम्ही ठाणे शहरामध्ये 100% भारतीय जनता पार्टी ही मोहीम आम्ही राबवली. त्यामुळे बोलणार का कसं बघा महापौर बघा, तुम्हाला बोललो की 2014 पासून ते आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रवास बघा. ठाणे शहर मध्ये आम्ही 3ऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिकेची निवडणूकच तुम्हाला त्या ठिकाणी दिशा दिसेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.